हळुवार बहरेल प्रीतही आपली. भाग 45. ही पोस्ट ठीक आहे ना? वीर अक्षिताला दोन्ही हातावर उचलत बोलला. त्याने सगळ्यांच्या देखत अक्षिताला हातावर उचललं आणि अक्षिता गोंधळली. वीर काय करताय? खाली उतरा, सगळे बघतायत. अक्षिता लाजत बोलली. आता काढा फोटो. वीर फोटोग्राफरला बोलला. असे फोटो काढणार आहात का तुम्ही? पहिले मला खाली उतरा, मला असे फोटो वगैरे काही काढायचे नाही आहेत. अक्षिता, आता माझ्या मुलाची इच्छा आहे म्हटल्यावर असेच फोटो काढा. प्रकाशराव बोलले. तसे सगळेजण हसू लागले. फोटोग्राफरने पटकन 4-5 फोटो क्लिक केले आणि वीरने अक्षिताला खाली उतरलं. दादा, हात दुखत तर नाही ना? का क्रीम आणून लावू हाताला? पिहू त्याची टिंगल करत बोलली. पिहू, तू आजकाल जरा जास्तच मस्ती करायला लागली आहे, असं नाही वाटत का तुला? आणि मला एक सांग की तू आजीला कसं काय कन्व्हिन्स केलंस आम्हा दोघांना सोबत खाली येण्यासाठी? आणि ती कशी काय तयार झाली? वीर पिहूकडे पाहत बोलला. त्याचं काय आहे ना दादा, आजकाल आजी अक्षितावरती खूप खुश आहे, त्यामुळे तिची इच्छा आहे आणि आजीने ते ऐकलं नाही असं तर होणारच नाही. पिहू, तू आजीला नेमकं सांगितलंच तरी काय? अक्षिता प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत बोलली. हेच की अक्षिताला दादासोबत खाली एंट्री घ्यायची आहे. आणि मग काय, आजी लगेच हो म्हणाली. पिहू बोलली आणि अक्षिताने कपाळावर हात मारून घेतला. ती थोडी नाराज होती आधी, पण नंतर ती तयार झाली. पिहू, आता मात्र लग्नाच्या विधींना सुरुवात होणार होती, त्याच्यामुळे अक्षिता आणि वीर दोघांनाही पाटावर उभं करण्यात आलं. दोघांच्यामध्ये अंतरपाठ धरला गेला आणि मंगलाष्टका म्हणायला सुरुवात झाली. दोघेही एकमेकांना चोरून पाहण्याचा प्रयत्न करत होते, पण अंतरपाठ वरती धरला असल्यामुळे त्या दोघांनाही एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते. लग्नाचे सगळे विधी व्यवस्थित पार पडले. त्या दोघांमधला अंतरपाठ हटवला गेला आणि वीरने अक्षिताच्या गळ्यात हार घातला. अक्षिता वीरच्या गळ्यात हार घालणार तोच वीरने त्याचे पाय उंचावले. अक्षितानेही तिचे पाय उंचावले, पण तिची उंची त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हती. अक्षिताने बरेच प्रयत्न केले. शेवटी तिने हार मानली आणि तिचा उदास चेहरा पाहून वीरने त्याचे उंचावलेले पाय खाली केले आणि अक्षिताने पटकन त्याच्या गळ्यात हार घातला. तसे सगळेजण मोठ्याने हसायला लागले. आज त्या दोघांच्या आयुष्यात खूप आनंद होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. अक्षिता आणि वीर खूप खुश होते. ज्याच्यावरती त्यांनी मनापासून प्रेम केलं, मैत्री केली होती, आज ती त्याची लाईफ पार्टनर झाली होती. याचा आनंद सगळ्यात जास्त त्यालाच होता. पहिल्या क्षणात आवडलेला तो आज तिच्यासोबत आहे. अक्षिताला अजूनही स्वप्नच वाटत होतं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मांडता येण्यासारखा नव्हता. सगळे विधी व्यवस्थित पार पडल्यानंतर आता ते दोघे देवदर्शनाला निघाले. हे बरं झालं, लग्न उत्तमरित्या पार पडलं. लग्नामध्ये कोणतेही विघ्न आले नाहीत. पार्वती देवाचे आभार मानत बोलल्या. होय आई, मला तर आधी वाटलं नव्हतं की आपण एका दिवसात एवढी सगळी तयारी करू शकतो. आपण सगळ्यांनी मिळून तयारी पूर्णही केली आणि या दोघांचं लग्नही झालं. प्रकाशराव, आता मला कसलंच टेन्शन नाही आहे. मी माझ्या नातसुनेचं तोंड बघितलं ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. आता लवकरात लवकर नातीसाठी सुद्धा मुलगा बघायला हवा, म्हणजे तिचाही नवरा बघायला मिळेल. पार्वती, आजी काहीही काय बोलतेस? मला आत्ताच लग्न करायचं नाही आहे. पिहू चिडत बोलली. मग तुला कधी लग्न करायचं आहे? पार्वती, जेव्हा करायचं असेल तेव्हा मी सांगेन, पण तुम्ही आत्तापासूनच माझ्या लग्नाची प्लॅनिंग करू नका. पिहू, म्हणजे तुला पण कोणी आवडतं का? जर कोणी आवडत असेल तर सांगून टाक. तसंही आपण वीरचं तर लव्ह मॅरेज केलेलंच आहे. जर मुलगा चांगला असेल तर तुझंही करून टाकू, पण मग मुलाला आम्हाला एकदा आणून भेटव म्हणजे झालं. पार्वती बोलल्या आणि पिहू अजूनच चिडली. जर माझ्या मनात कोणी असतं ना तर मी तुला आधीच सांगितलं असतं. एवढे दिवस वाट कशाला बघत बसली असती? पिहू गाल फुगवत बोलली. बरं बाई, राहू दे, तुझ्यासाठी मुलगा आम्हीच शोधू. पार्वती बोलल्या आणि पिहू लाजली. अक्षिता, तुम्ही दोघेही जाऊन चेंज करा, तुम्हाला थोड्या वेळात देवदर्शनासाठी जायचं आहे. पार्वती बोलल्या आणि वीर अक्षिताला घेऊन त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. वीर, तिला घेऊन कुठे चाललास? पार्वती वीरला अडवत बोलल्या. तूच तर म्हणालीस ना की चेंज करायला जा, देवदर्शनासाठी जायचं आहे म्हणून. मग वीर, मी तुला सांगितलं तुझ्या रूममध्ये जायला,
आणि अक्षिता तिच्या रूममध्ये जाऊन चेंज करेल. पार्वती, पण का? आता तर आमचं लग्न झालंय ना, वीर बोलला आणि पिहू हसायला लागली. अहो, असं काय करताय? आता फक्त आपलं लग्न झालंय, अजून लग्नानंतर पूजा वगैरे व्हायची बाकी आहे. त्याच्यामुळे आपण एका रूममध्ये नाही राहू शकत. अक्षिता वीरकडे बघत बोलली. वीर उदास मनाने त्याच्या रूममध्ये निघून गेला. पिहू, तू जाऊन अक्षिताला मदत कर, रमा पिहूला म्हणाल्या. हो आई, करते, असं म्हणून पिहू अक्षिताला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. आज तर तू खूपच खुश दिसतेस, पिहू तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत बोलली. खुश का नसणार? आज सगळं काही मिळाले मला. माझे आई बाबा माझ्यापासून दुरावलेले मला पुन्हा भेटले. नंदेच्या रूपात मैत्रीण मिळाली आहे. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारे आजी मिळाले आहे. आणि वीर जे माझ्यावरती मनापासून प्रेम करतात. सगळं काही आहे आज माझ्याजवळ. मग मी तर खुश असणारच ना. अक्षिता, हो तेही आहेच म्हणा. तुला सगळं काही मिळालंय, ज्याच्यावरती फक्त तुझा हक्क होता, तनिषाचा नाही. पिहू, आता तू तिचा विषय कशाला काढतेस? जाऊ दे ना सगळं. आणि आता ती पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा आहे. तिचं काय करायचं आणि काय नाही ते शेवटी तिच्या घरचे ठरवतील. आणि याच्यामध्ये अनिता आंटींनी सुद्धा तिला साथ दिली. जे की एका आईने आपल्या मुलीला चांगल्या मार्गावरती न्यायला हवं, तिथे तिच्या आईने तिला वाईट मार्गावरती नेलं. अक्षिता, आवर पटपट. तुला माहिती आहे दादा टायमिंगचा किती पक्का आहे ते. परत जर उशीर झाला ना तर परत चिडेल. पिहू, अक्षिता बोलली आणि पटपट तिचं आवरलं आणि त्या दोघी खाली निघून आल्या. अक्षिता, तुम्ही दोघे देवदर्शनासाठी चालला आहात तर तुमच्यासोबत दुसरं कोणी येणार आहे का? म्हणजे वीरचे मित्र वगैरे? तर त्यांच्यासाठीही मला तयारी करता येईल. रमा, नाही आई, त्याच्याबद्दल तर मला काहीच माहीत नाही आहे आणि हे मला काही बोलले सुद्धा नाही आहे. अक्षिता, बरं पण तू त्याला विचारून बघ एकदा. रमा, हो विचारते. अक्षिता रमांना म्हणाली. वीर, कोणाशी बोलत होता तुम्ही? अक्षिता त्याच्याजवळ जात बोलली. नाही, कोणाशी नाही, ऑफिसच्या कामाबद्दल फोन होता. वीर, बरं देवदर्शनासाठी आपण कोण कोण जात आहोत? अक्षिताने त्याला प्रश्न केला. कोणी नाही, आपण दोघेच जातोय आणि हे त्यांनाही सांग. वीर, त्यांना कोणाला? अक्षिता मुद्दामूनच म्हणाली. ज्यांनी तुला विचारलं होतं त्यांनाच. नोकरांना सांगून सामान गाडीत ठेवायला सांगितलं आहे. मी बाहेर आहे, तू पटकन ये, असं म्हणून वीर बाहेर निघून गेला. आई, दुसरं कोणीच येत नाही, आम्ही दोघेच जातोय, अक्षिता रमांना म्हणाल्या. सावकाश जा, रमा तिची काळजी करत बोलल्या. अक्षिता घरातून बाहेर पडली. वीर, काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? वीरला विचारात हरवलेलं पाहून अक्षिता बोलली. आपल्याला गाडीतून जायला हवं का? वीर, आपण गाडीवरून जाऊया, तो स्वतःच पुन्हा बोलला. नाही नको, आपण गाडीतूनच जाऊया. रात्री आपल्याला घरी यायला किती वेळ होईल माहीत नाही आणि आपल्याकडे सामानही आहे, तर त्या गाडीवरून कसं घेऊन जाणार आहोत आपण? अक्षिता वीरला म्हणाली. तेही बरोबरच आहे, चल बस गाडीत, वीर बोलला आणि अक्षिता गाडीत जाऊन बसली. वीर, मी तुम्हाला आत्तापर्यंत 2 व्हीलर चालवताना कधीच पाहिलं नाहीये आणि आपल्याकडे 2 व्हीलर सुद्धा नाहीये ना? अक्षिता म्हणाली. आपल्याकडे 2 व्हीलर आहे, पण ती सहसा कधी बाहेर नसते. जेव्हा कधी मला चालवायची इच्छा होईल तेव्हा मी ती बाहेर काढतो. वीर, तुम्हाला 2 व्हीलर चालवायला आवडते? 2 व्हीलरचं नाव ऐकताच वीरच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकत होता तो पाहून अक्षिता बोलली. हो, खूप. तुला 2 व्हीलरवर बसायला आवडत नाही का? वीर, मला हे आवडतं. गाडीपेक्षा 2 व्हीलर भारी असते. मस्त दोन्ही हात पसरून निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. आपल्याला मोकळी हवा मिळते, जी की गाडीत बसून आपल्याला अजिबात मिळत नाही. अक्षिता, आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल? अक्षिता विषय बदलत बोलली. आपल्याला अजून कमीत कमी 1 तास तरी लागेल. पण तू असं का विचारतेस? वीर, नाही, मी असंच विचारलं. आणि अक्षिता डोळे मिटून टेकून बसली.
काय झालं? तुला अजून काही बोलायचं होतं का? वीरने तिला शांत बसलेलं पाहून विचारलं. नाही, मला काहीच बोलायचं नाहीये, ती निर्विकारपणे बोलली. आणि वीर समजून गेला की तिला नक्कीच काहीतरी बोलायचं आहे. पण तुझ्या मनात नक्कीच काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीयेस, वीर तिच्याकडे बघत बोलला. मी जर काही बोलले तर तुम्हाला ते पटणार आहे का? तुमच्या मनात जे आहे शेवटी तुम्ही तेच करणार ना? अक्षिता थोडं नाराज होत बोलली. पण काय करायचं आहे ते तर सांग आधी. त्याच्याशिवाय मी कसं काय माझा डिसिजन तुला सांगू शकतो? वीर समोर ड्राईव्ह करत पण तिच्या बोलण्याकडे लक्ष देत बोलला. तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला कोणाविषयी बोलायचं आहे ते. अक्षिता तोंड फिरवत बोलली. तुला कोणी सांगितलं माझी समजूत काढायला? वीर एकदम बोलला आणि अक्षिता शॉक झाली. समजूत काढायला कोणी सांगायची काय गरज आहे? सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतंय, सगळ्यांना माहिती आहे आणि घरच्यांनाही याचा त्रास होतच असेल ना? अक्षिता, आणि आता सगळ्यांना त्याची सवय सुद्धा झाली आहे. मला त्या विषयावरती आत्ता बोलून आपला मूड ऑफ करायचा नाहीये. वीर, पण जर तुम्ही माझं ऐकलं तर आपला कोणाचाच मूड ऑफ होणार नाहीये आणि घरात सगळ्यांना याचा आनंद सुद्धा होईल. अक्षिता, मी बाबांना माफ केलं कारण त्यांनी माझ्या चांगल्याचा विचार केला होता. पण त्यांचं तसं नाहीये. त्यांनी माझा विचार न करता त्यांनी त्यांच्या नवऱ्याचं ऐकलं. जर त्यांनी मला तेव्हाच सगळं सांगितलं असतं तर आमच्यात एवढ्या वर्षापासून जी दरी आहे ती निर्माण झाली नसती किंवा आमच्या नात्याला तडाही गेला नसता. एवढ्या वर्षापासून जे माझ्या मनात चलत आहे ते मी असं एका दिवसात नाही संपवू शकत. वीर, पण आईंनी तुमच्या भल्यासाठीच बाबांचं ऐकलं होतं ना? मग? आणि त्यांनाही कुठेतरी असा विश्वास असेल की बाबा जे वागतायत ते अगदी बरोबर आहे, म्हणून तर त्यांनी त्यांची साथ दिली. जर आईंना बाबा चुकीचे वाटत असते तर त्यांनी त्यांची साथ कधीच दिली नसती. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की यात फक्त आईंची चूक आहे तर मला असं वाटतंय की बाबांची सुद्धा तितकीच चूक आहे, कारण हे सगळं त्यांच्या सांगण्यावरून केलं गेलं होतं. अक्षिता बोलली आणि वीरने अचानक गाडीचे ब्रेक दाबले. आता तुम्ही गाडी का थांबवली? अक्षिता, जर तुझी इच्छा असेल ना तर मी करेन त्यांना माफ, पण प्लीज इतर कोणामुळे आपलं नातं तुटता कामा नये. वीर तिचा हात हातात घेत बोलला. वीर, आपलं नातं तुटत नाहीये. जर सगळे सोबत असतील तर आपलं नातं अजून घट्ट होईल. अक्षिता, वीरने हुंकार भरला. पण हे सगळं तुम्ही मनापासून बोलताय ना? अक्षिता, हो. तू खूप खुश आहेस ना? वीर, हो. आता जाऊया आपण. अक्षिता हसत बोलली आणि तिला हसताना पाहून वीरने हलकेच तिच्या गालावर त्याचे ओठ टेकवले आणि अक्षिता लाजली. वीर, काय करत आहे? आपण देवदर्शनासाठी चाललोय ना? अक्षिता त्याला स्वतःपासून दूर करत बोलली. म्हणूनच तर कंट्रोल केलंय, फक्त एक किस तर घेतलाय, नाहीतर? वीर बोलला आणि अक्षिताचे गाल ब्लश करू लागले. वीर, तुम्ही पण ना? अक्षिता, आता मी तुझा नवरा आहे, त्याच्यामुळे माझा तुझ्यावरती पूर्ण हक्क आहे आणि मी माझ्या बायकोवरती माझा हक्क तर दाखवू शकतोच ना? वीर, हो, तुम्ही तुमचा हक्क दाखवू शकता, पण आता नाही. अक्षिता, ठीक आहे, जाऊया आपण, नंतर आपल्याला परत यायला उशीर होईल. वीर, रेश्मा, तू इतकी अपसेट का आहेस? केतन तिच्या बाजूला बसत बोलला. अक्षिताची खूप आठवण येतेय. बघ ना, सरांचं लग्न होतं म्हणून तिने सुट्टी काढली. आता सरांचं लग्नही झालं असेल, पण तरीही ती अजून आलेली नाहीये ऑफिसला. ती ऑफिसला नाहीये तर मला अजिबात करमत नाही. माझ्याशी बोलायला, गप्पा मारायला एक पार्टनर मिळाली होती. तिचा स्वभाव अगदी मनमोकळा आहे. सरांना पण त्यांच्या लग्नामध्ये तिची काय गरज होती? स्वतःचं लग्न होतं ना, मग अरेंजमेंट वगैरे करायला बाकीचे तर होते की. बिचारीची किती धावपळ करून ठेवली असेल काय माहीत. तसे सर इतकेही काही वाईट नाही आहेत, पण त्यांच्या घरचे कसे असतील याच्याबद्दल काहीच अंदाज बांधता येत नाहीये. रेश्मा, हो, खरंच खूप छान आहे तिचा स्वभाव. मला आधी तिचं वागणं पटायचं नाही. तिचं सरांसोबत जास्त बोलणं, असं वाटायचं की ते आपल्याविषयी सरांना काही सांगते की काय. पण नंतर मला कळून चुकलं की तसं अजिबात नाही. ती सगळ्यांशी मिळून मिसळून बोलते. आधी माझ्या मनात तिच्याविषयी
राग होता, पण तिचा स्वभाव बघून तो हळूहळू निघूनही गेला. आणि सरांचं म्हणशील तर त्यांचा स्वभाव खरंच चांगला आहे. सुरुवातीला ते ऑफिसमध्ये आले होते ना, तेव्हा असं वाटत होतं की ते खूप स्ट्रिक्ट असतील, पण नंतर ते सगळ्यांशी व्यवस्थित बोलत होते. त्यांच्या घरच्यांचा पण स्वभाव छानच असेल, केतन रेश्माला समजावत बोलला. पण तिने आत्तापर्यंत ऑफिसला यायला हवं होतं. ती ते ऑफिसमध्ये आली असती, आपल्याशी बोलली असती, तर तिचा कंटाळाही निघून गेला असता. रेश्मा, लग्नाच्या गडबडीमध्ये तिची खूप धावपळ झाली असेल, म्हणून तिने सुट्टी काढली असेल. त्याच्यामुळे कदाचित ऑफिसला आली नसेल. जर तुला तिला एवढीच आठवण येते तर तिला कॉल करून बघ. केतन, नाही नको, ती आराम करत असेल आणि मी तिला कॉल केला आणि ती डिस्टर्ब झाली तर. नाही नको, त्यापेक्षा मी तिला नंतरच कॉल करते. पण ती ठीक असेल ना? रेश्मा काळजीच्या सुरात बोलली. हो, ती ठीक असेल, तू नको काळजी करूस. आणि तू तिला संध्याकाळी कॉल करून बघ. केतन, रेश्माने हुंकार भरला.